एकही गेली नाही. अशी कशी जात नाही? थांबा. ठीक आहे. मार. ठेव तिथं, ठेव तिथं, जिथं होती तिथंच ठेव. अरे बघतो ना कशी जात नाही ते. काय करा इकडं. ती पण गेली. लक्ष नाही तुमचं. त्या जयच्या जय जयकारानं तुम्हाला टेन्शन मध्ये टाकलेले दिसतंय. हे त्या जयचं कौतुक मला नको सांगू. मला आश्चर्य वाटतंय ते अविनाश सरांचं. एक समजत नाहीये की त्या जयला एवढं डोक्यावर घेऊन का नाचतायत ते. मला वाटतं नक्की लिंबू फिरवला असणार सरांवरून. म्हणजे त्याशिवाय का सर एवढे आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवतात. आतापर्यंत एकही डील क्रॅक केलेलं नाहीये त्या माणसानं. ते दुसरा कोणी असता तर आतापर्यंत अविनाश सरांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला असता. ते करायचं सोडून उलट आम्ही तेच क्लायंट्स त्याला दिलेत. त्या जयवरच एवढी मेहरबानी का करतायत सर? मेहरबानीचं सोडावं. आपल्याला मिळणाऱ्या मलिदाचं काय? सगळ्या क्लायंट्स कडून व्यवस्थित कमिशन मिळतंय आपल्याला. आता ही मलाई हा बोका एकटा गट्ट करतोय की काय? आपल्याला होणारं नुकसान कसं भरून काढायचं ह्याचा विचार करायला पाहिजे काका. तांगडे, ते नुकसान एक वेळ परवडेल, पण आपले क्लायंट बरोबर असं काही सेटिंग आहे हे जर जय कडून सरांना कळलं तर आपलं काय होईल याचा विचार कर. अरे बापरे, म्हणजे जमिनीत जिवंत गाठतील सर आपल्याला. आता काय करायचं? काय नाही, आपण फक्त पडद्यामागून सूत्र हलवायची. मोहरा त्या अमितला करायचा. अमितचं प्यादं वापरून त्या जयला या ऑफिस मधून कायमचं बाहेर काढायचं. कॉफी. ओ थँक्यू. अहो, मला की नाही माझं एटीएम कार्ड हवं होतं. एटीएम कशाला हवंय तुला? तुझं एटीएम माझ्याकडे? हो, तुमच्याकडे असेल, त्या फोल्डर मध्ये असेल. हे अचानक एटीएम कशाला हवंय? कधी गरज पडली तर कार्ड जवळ असेल तर बरं ना. हेच मी तुला सांगत होतो की आपलं एटीएम कार्ड आपल्या जवळ असावं. तेव्हा नको म्हणालीस? तेव्हा आदिती माझ्या सतत सोबत असायची ना. म्हणजे कधी गरज पडली तर ती मला मदत करायची. तुम्ही काय सतत कामात बिझी असता. हल्ली माणसांपेक्षा पैशालाच जास्त महत्व आहे ना. नाही, अडी अडचणीला कार्ड जर का जवळ असेल तर बरं ना. एक वेळ कसं ना, माणसं जवळ नसतील तरी चालेल, पण पैसे हे जवळ पाहिजेतच ना. हेच मी तुला काही दिवसांपूर्वी सांगितलं तेव्हा नाही म्हणाली. ठीक आहे, उद्या ऑफिसला जाण्यापूर्वी तुला कार्ड देऊन जातो. बस. बरं. पासवर्ड माहितीये का? नाही. SMS करतो मी तुला. ठीक आहे. या अशाच घराचं स्वप्न पाहिलं होतं ना आपण. छान सजवलेलं घर, आपली वेगळी रूम, सगळं अगदी मनाला हवं होतं ना. अगदी तसंच.
पण तरीही मनाला शांतता नाही. हे सुख बोचतंय आपल्याला. कारण हे सगळं आपण असत्याच्या मार्गाने मिळवलंय. आपण जगाला फसवू ग, पण स्वतःच्या मनाला कसं फसवणार? आधी हे अदिती नाही, डोळ्यात पाणी नाही आणायचं. आपलं काय ठरलंय? येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला हसत हसत सामोरं जायचं, हो ना? आता या विषयावर बोलायचंच नाही. चला झोपूयात. उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. जय, जय, असंच तुझ्या मिठीत राहू देत मला. कसलाही विचार करायचा नाहीये मला. सगळं विसरायचंय. सुहास, सुहास, अरे सुहास, ए लंब्या, काय कान फाटले का तुझे? सुहास, अरे हे टांग्या, कानात काय? जय, लंब्या, दोन जीवाभावाचे मित्र असे भर रस्त्यात खूप दिवसांनी भेटून एकमेकांना मिठी मारताय. काय फिल्मी वाटतंय ना? सिच्युएशन पण एकदम फिल्मी आहे ना. कसा आहेस तू? मस्त. चल टपरीवर जाऊन चहा पिऊया. चल. Cheers. हा, काय मजा आली ना? जय, त्या दिवसांची आठवण आली जेव्हा आपण दिवसाची सुरुवात इथून करायचो. मग आपण आपल्या कामधंद्याला जायचो, पण परत दिवसाचा शेवट इथेच व्हायचा. म्हणूनच मी ठरवलंय की दिवसाचा शेवट इथे नाही झाला ना तरी सुरुवात इथूनच करायची. म्हणजे मी रोज सकाळी इथे येत जाणार आहे दूध आणायला. एवढा लांब? हा, मग काय झालं? आणि तसंही सुहास, तुझ्याशी गोष्टी शेअर नाही केल्या ना तर अपचन होईल मला. हो, गोष्टी शेअर नाही केल्या तर अपचन होईल का? माझ्याशी वाद घातला नाही तर? मी कितीही समजवलं तरी तू काय ऐकत नाही. मग आज अचानक असं काय झालं रे? अजिबात बदलला नाहीयेस रे तू. मला वाटलं होतं मित्र लांब राहायला गेलाय तर तुला माझी किंमत कळेल, पण नाही. तोंडावर मला सांगतोस मी त्रास द्यायचो म्हणून. खरं तर तू त्रास द्यायचास मला. मी आपला साधा भोळा मैत्रीसाठी काही बोलायचो नाही. काय 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 सगळं सहन करायचो. तू सहन करायचास? हो. सहन करता येतो तुला? सकाळ सकाळ डोकं नको फिरवू हा सुहास. सुहास, हा कटिंग, ही टपरी, तुझे फुकटचे सल्ले, तुझ्याशी होणारी भांडणं वाद, तुझी माझ्यावर न चालणारी दादागिरी, हे सगळं नाही मिस करू शकत यार मी. चल, उगाच इमोशनल नको करू. अरे मी सिरियसली बोलतोय, जेन्युइनली. खरंच? तो फिर इसी बात पे और एक एक कटिंग हो जाए? नाही नाही, उशीर होईल. नाही होणार रे, सोडेन ना तुला. आता तर आपल्याकडे बाईक पण आहे. अण्णा, और दो कटिंग. या बायकांना ना आपला वेळ फुकट घालवण्यात काय रस वाटतो काय मला समजत नाही. 1000 वेळा सांगितलं हिला माझ्याबरोबर वॉकला चल. तब्येतीला या रांगोळीपेक्षा चालणं फायद्याचं असतं, पण हे देवाने येऊन सांगितलं तरी हिला पटायचं नाही. रंगसंगतीचा चांगला अभ्यास चाललेला दिसतोय आमच्या संस्था.
आता एवढे चांगले रंग टाकायला हिला काही जमायचंच नाही. वा, पेपर फक्त आजचाच पेपर, 2-4 दिवसांचे पेपर नाहीत. घर बरंच आवरलेलं दिसतंय. अगं आलो हा मी. अगं बोलशील की नाही? मौनव्रत आहे का आज? का रात्रीच्या गोळ्यांचा अंमल अजून उतरलेला नाही? वाटलंच मला त्या दत्तक घेतलेल्या पोरांसाठी काहीतरी धडपड चालली असेल. हा, आणि ते पडले असतील ताणून. त्या काल आलेल्या पोरांच्या नादामध्ये 1 कप चहा मला मिळणार की नाही देव जाणे. उठून दुर्बुद्धी झाली आणि हे भाडे करू. चहा नाही, काकूंना विचारून तुम्हाला जसा लागतो तसाच चहा केला. ही कुठं आहे? इथे आहे मी. हा? अरे काय झालं? काय तुला काय झालं? हा, बस बस इथे. अरे सकाळी ठीक होतीस तू. ऐक, काय? काय नाही हो, अचानक डोकं ठणकायला लागलं. आधी तिने बीपी चेक केलं तर ते वाढलेलं होतं. मग तिने जबरदस्तीने गोळी दिली आणि झोपायला पाठवलं मला. काकू, हा तुमचा चहा आणि ही बिस्किट, आणि सगळी बिस्किट संपवायची आहेत. अगं हो. हे काय? आणि 2च कप? तुमचा कुठे आहे? आम्ही नंतर घेऊ. वा, म्हाताऱ्यांची कंपनी आवडत नाही वाटतं. नाही तसं नाही सर, बस तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहित नाही ना. अरे असंही आम्ही एकमेकांची तोंड बघून कंटाळलेलेच आहोत. मी नाही हा कंटाळलो. हा, पण तू मला बघून कंटाळलीस हे मला आज कळलंय. बरं झालं. झालं सुरू. ह्यांचा स्वभाव ना एखाद्या लहान मुलासारखा आहे. एक मुद्दा सोडत नाहीत भांडळाचा. जाऊ दे, होईल तुम्हाला सवय हळूहळू. मी काय म्हणत होते, आजपासून आपण एकत्र चहा घ्यायचा आणि रात्रीचं जेवण सुद्धा. हो, पण वेळेत आलात तर. काय माझी जेवणाची वेळ फिक्स असते. नाही सर, आम्ही वेळेत येऊ नक्की. आणि कुठे अडकला होतास तू इतका वेळ? घरात दूध होतं म्हणून बरं झालं चहा करता आला. शेतकऱ्यांच्या घरातलं दूध आणि तूप कधीही संपत नाही. त्यात कोणी किती भर घातली तरी. मी आलेच चहा घेऊन. अरे जय, उभं कायस तू? बस बस. अरे बस. अदिती, दुधाची वाटी आणि नैवेद्याची. अण्णा, साखर. काल रात्री आणलं होतं दूध, ते नासलंय. आणि आता काय जय सुद्धा नाहीये ना सकाळी सकाळी जाऊन दूध आणायला. आणि हे एकटे म्हणून तरी काय काय करणार आहेत? चिनूची सगळी तयारी त्यांनीच केली. आता शाळेत पोचवायला गेलेत, आल्यानंतर स्वतःची ऑफिसची तयारी आहेच. अण्णा, तुम्हाला एक सांगू का? नाही म्हणजे आता ह्या घरातही सगळं मी एकटीनेच करते ना. किती करणार मी एकटी? तुमची ही पूजेची तयारी तुम्हीच करून घ्याल का? नाही म्हणजे आज दिली मी साखरेची वाटी, उद्यापासून तुमची तुम्ही घ्याल ना? हो. शोभा,
अरे अगं शाळा काय मस्त आहे चिनूची. मग एवढं मोठं ग्राउंड आहे. मी काय उगाच नाही त्याचं नाव त्या शाळेत घातलंय. बरं ऐक, हा शनिवारी ना PIP आहे. त्यावेळी ना सर्क्युलर मिळणार आणि त्या सर्क्युलर मध्ये पालकांना हवी असलेली सगळी माहिती ती तेवढी तू घेऊन ये. हा PIP पॅरेंट्स इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम. अगं म्हणजे पालक मीटिंग. ते माहितीये मला. मी ह्याचा विचार करत होते की मला त्या दुपारी काही महत्वाचं काम वगैरे आहे की काय. मग PIP म्हणजे पालक इंटरॅक्शन प्रोग्राम आहे हे तर माहितीच आहे ना मला. काय तुम्ही पण ना नुसते. अहो नाही तुम्ही घ्या तुमचं आवरून. हा मी डबा भरतेच आहे. बरं मी आंघोळीला जातो ग. हो तुम्ही घ्या आवरून. अरे अभि, अरे जरा तुझ्या आईचा फोटो आण आणि हो मंगळसूत्र सुद्धा आण तिचं जरा. ना ते मंगळसूत्र आहे ना ते शोभानी लॉकर मध्ये तिच्या दागिन्यांबरोबर ठेवले. हा पण मी फोटो घेऊन येतो. हे घ्या. अण्णा 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 जरा थांबा. अहो किती जोरा जोरात घंटा वाजवताय तुम्ही. ही काय चाळ नाहीये, ब्लॉक आहे कळलं. आणि हो पूजा झाली ना की हा फोटो तुमच्या खोलीत नेऊन ठेवा. हा नाही देवाजवळ माणसांचे फोटो ठेवू नये असं माझी आई नेहमी म्हणते. पण तू सुताराला बोलावणार होतीस ना तो फोटो भिंतीवर लावायला. मी बोलवायचं म्हटलं तरी त्याने यायला हवं ना. आता फोटो ठेवा आत, नंतर बोलवेन मी. अण्णा अण्णा फोन उचला. तुमच्या लाडक्या चिरंजीवाचाच असेल जयचा. काल रात्री फोन करणार होता, आत्ता जाग आलीये त्याला. हॅलो. हॅलो अण्णा. अण्णा तब्येत कशी आहे? अण्णा हॅलो अण्णा. अण्णा बरे आहात ना तुम्ही? मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? आम्ही पण बरे आहोत. तुम्ही नाश्ता केला का? नाश्ता तयार आहे. आता पूजाही झालीये. मी आता खाऊन घेईन. अण्णा आम्ही तुम्हाला रविवारी भेटायला येणार आहोत, म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच.
तुमच्यासाठी काय बनवून आणू मी? काही आणू नका, तुम्ही फक्त या मला भेटायला. हॅलो अण्णा. काय झालं? फोन कट केला अण्णांनी. जय, अण्णांच्या आवाजावरून वाटत होतं की त्यांची तब्येत बरी नाहीये. काही करून ना ह्या रविवारी आपण जाऊया त्यांना भेटायला. खूप काळजी वाटते त्यांची. जाऊया.